सत्तेपासून ज्या लोकांना ह्या शासनकर्त्यांनी किंवा ह्या प्रस्थापितांनी दूर ठेवलं, वंचित ठेवलं, त्यांना त्यांची उमेदवारी सुद्धा त्यांनी मान्य केली नाही. फक्त घराणेशाही पोचण्यासाठी त्यांचा वापर करून घेण्यात आला. आता ही महाराष्ट्रामधील जे लोकसभा विधानसभा आहे ते फक्त घराणेशाही बद्दलच आहे की काय असं वाटायला लागलं. कारण बघा, बायको राष्ट्रवादीमध्ये, नवरा भाजपमध्ये, बायको राष्ट्रवादीमध्ये, जी हे समीकरण सध्या घुटमळत आहे त्यामध्येच जो उपयुक्त आणि चांगला जो कार्यकर्ता आहे त्यांना तिकीट मिळत नाही. अशामध्येच वंचितनं आपलं जे स्लोगन होतं की वंचित बहुजन आघाडी, आणि जे वंचित आहेत आणि त्यांचं समाजामध्ये चांगलं काम आहे त्यांना वंचितनं सध्या तिकीट दिलेलं आहे. त्यामध्ये वसंत मोरे असतील पुण्यामधील, परभणीचे असतील पंजाबराव डक, आणि त्यानंतर आता पुढला घटक आहे, पुढला मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड. बीडमधील ज्योती विनायक मेटे या कलेक्टर आहेत आणि त्यांची उमेदवारी जवळजवळ त्यांनी निश्चित केलेली आहे बीडमधून. आता बीडमध्ये ही लढत तिहेरी असणार आहे. प्रथमतः बीडमध्ये प्रीतम मुंडेंना साईडला ठेवून पंकजा मुंडेंना भाजपनं तिकीट दिलेलं आहे खासदारकीचं, आणि त्यानंतर राष्ट्रवादीने त्या ठिकाणी बजरंग सोनवणे तिथं उभा केलेला आहे राष्ट्रवादीकडनं, राष्ट्रवादी पवार गट, शरद पवार गट, आणि ह्या दोघांमध्ये तिथं लढत होती. आणि त्यामध्ये तिसरं आता नाव येते ते म्हणजे ज्योती मेटे. आता ज्योती मेटे यांचे मिस्टर, नवरा विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाकरता चांगली कामगिरी केलेली आहे. त्यानंतर यांचं एक संघटना पण आहे, शिवसंग्राम संघटना. त्या माध्यमातून एक आंदोलन उभं राहिलं. त्यामध्ये मराठाचे आक्रोश मोर्चे असतील, मराठा महासंघाचे मोर्चे असतील, महाराष्ट्रामधील आतापर्यंत जे आरक्षणाचे मोर्चे होते त्या आंदोलनामध्ये आतापर्यंत विनायक मेटे यांनी आपली भूमिका हे प्रचंड परखडपणे मांडलेली आहे. आणि त्यांना उमेदवारी ही बीडमधून भेटत आहे. त्या प्रथमतः भाजप सोबत गेल्या विचारायला, त्यांनी त्याची उमेदवारी नाकारली. परत शरद पवारांनी पण त्यांना दुर्लक्षित करून त्या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना उभा केलं. बजरंग सोनवणे म्हणजे धनंजय मुंडे यांचे सहकारी पूर्वीचे, पण सध्या दोघांचा पक्ष फुटल्यामुळं आणि तिकडं पवार संघ असल्यामुळं तिकडनं त्यांना उमेदवारी भेटत नव्हती. भाजपमधून त्यांनी पंकजा मुंडेंना उभे केल्यामुळे त्या ठिकाणी सध्या बजरंग सोनवणे इच्छुक असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट ते प्रवेश स्वीकारला, त्यांची उमेदवारी जाहीर झाली. आता या ठिकाणी आता मुद्दा असा येतो, बीडमध्ये ज्योती मेटे यांचं अस्तित्व कसं असेल या निवडणुकीमध्ये. कारण एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे बजरंग सोनवणे आहेत आणि तिसरीकडे ज्योती मेटे आहेत. पण या ठिकाणी एक फॅक्टर खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे कुठला, की वंचित बहुजन आघाडी आणि शिवसंग्राम संघटनेचे त्यांचा सपोर्ट पूर्णपणे. ह्या दोन गोष्टीमुळं या ठिकाणी लढत ही तिहेरी असणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजप आणि वंचित ह्या तिघांमध्ये चुरस लागणारच. आता प्रश्न येतो ती 2024च्या लोकसभेमध्ये बीडचं समीकरण काय असणार. यामध्ये आपण सगळ्यांनी अंदाज घेऊ शकतो. 2024 मध्ये बीड या ठिकाणातून मराठा आरक्षणाचं जे फॅक्टर आहे ते आपल्या इथून विसरता कामा नये. मराठा आरक्षणाचं जे फॅक्टर आहे ते 100% पूर्णपणे काम करणार आणि त्या ठिकाणी ज्योती मेटे आणि भाजप ह्या दोघांमध्ये चुरस लागणार आहे. कारण जरांगे पाटलांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की ज्यांनी आपले आडवे आले होते त्यांना पाडायचं आहे, आणि जो सर्वे झाला पाठीमागं त्या सर्वेत सुद्धा ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत की भाजपसाठी बीडचं वातावरण सध्या अनुकूल नाही. मराठा आरक्षण हे फॅक्टर, त्यासोबत वंचित बहुजन आघाडीची साथ आणि सोबत शिवसंग्राम, ह्या तिन्ही गोष्टीमुळं सध्या पंकजा मुंडे खालोखाल हे वंचितचं जिथं वजन हे जास्ती आहे. पण या ठिकाणी हा विभाग वेगळा असताना या ठिकाणी काँग्रेसची आणि वंचितची अजून पण बोलणी चालू आहे. भले ही सर्वांनी आपल्या आपल्या याद्या दिलेल्या आहेत तयार करून उमेदवारीच्या, पण एवढ्या असताना सुद्धा अजून वंचित आमच्या सोबत येईल अशी आशा ही काँग्रेसला आहे. आणि अशा वेळेस जर वंचित
आघाडीसोबत गेलं तर त्यावेळेस भाजप विरोधामध्ये वंचित सुद्धा लढत फक्त बीडमध्ये होऊ शकते। या ठिकाणातून जे आपला उमेदवार आहे बजरंग सोनवणे यांचा सुद्धा अर्ज पाठीमागे किंवा माघारी घेण्यात येऊ शकतो जर ही युती झाली तर। आता विषय कुठला आहे, जे सध्या एम फॅक्टर आहे वंचितचं, ते फॅक्टर या ठिकाणी बहुतांशपणे नक्कीच काम करणार। आणि जो मराठा समाज आहे, मराठा समाज हे पूर्णपणे सपोर्ट हा ज्योती मेटेला नक्कीच करणार। आणि ज्योती मेटेमुळे पंकजा मुंडे जी उमेदवारी ही सुद्धा संकटामध्ये येऊ शकते किंवा ते अडचणीमध्ये सुद्धा येऊ शकते। आता असंच बघा, पुण्यामध्ये वंचितचा उमेदवार आहे तो म्हणजे वसंत मोरे। वसंत मोरे यांनी 15 ते 20 वर्ष त्यांनी सेवा केली मनसेची, आणि तेवढी सेवा करून पक्षाशी एकनिष्ठ राहून सुद्धा त्यांना यावेळेस नाराजगी पत्करावी लागली। त्यांना तिथून सीट मिळाला नाही, म्हणून त्यांनी त्यांची साथ सोडली आणि त्यावेळेस त्यांना हात दिलेला आहे ते म्हणजे वंचितनं। आणि आता पहिलं जे यांच्या कामाची पावती लोकांनी दिलेली आहे मोरेंच्या, आणि ते त्यांची कामाची झालेली पावती पहिल्याची सोबत वंचितची साथ, त्यामुळे सुद्धा तिथलं समीकरण सुद्धा थोडं बिघडू शकतं पुण्यामधील। आणि जो पुढला व्यक्ती आहे तो म्हणजे परभणीचे पंजाबराव डक। महाराष्ट्राला 2021 पासून पर्यावरणाची एक अचूक माहिती, कारण लोक महाराष्ट्रामधील लोक हवामान खात्यापेक्षा जास्त पंजाबराव डकावरती विश्वास ठेवतात। आणि हेच फक्त एक असं फॅक्टर आहे, त्यामुळे पंजाबराव डक हे आपले मत हे पूर्णपणे शेतकऱ्याला हक्कानं मागू शकतात। आणि परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी वर्ग सुद्धा बहुतेक आहे, आणि त्यामुळे पंजाबराव डक यांना आपल्या स्वतःच्या कामासोबतच वंचितला साथ मिळाली तर त्या ठिकाणी सुद्धा समीकरण हे पूर्णपणे वेगळं आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्या परभणीमध्ये महादेव जानकर हे भाजप म्हणजे रासपकडनं आहेत, म्हणजे पुरस्कृत भाजपचेच आहेत ते, आणि त्यांच्यामध्ये आणि डकामध्ये तिथं चुरशीची लढत ही 100% होऊ शकते। आपल्याला शक्यता नाकारता येत नाही। पण ज्या ठिकाणी वंचितनं उमेदवार उभा केलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी उमेदवार असे काढलेले आहेत की लोकांना, राजकारत्यांनी वंचितच्या लोकांना ठेवलेलं आहे, ते लोक त्यांनी पुढे आणलेले आहेत। ज्यांना सत्तेपासून वंचित ठेवायची कामं आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत, महाराष्ट्रामध्ये घडलेली आहेत, अशा लोकांना त्यांनी पुढे आलं, त्यांना पुढे घेतलं तुला हात देऊन। आणि ते लोक खरंच यामध्ये एक योग्य उतरतील का, किंवा ज्या उद्देशानं त्यांना या गोष्टीमध्ये आणलेलं आहे, या प्रवाहात त्यांनी आणलेलं आहे, त्यावेळेस त्यांना नक्कीच यश मिळेल का, किंवा जे वसंत मोरे असतील, विनायक मेटेंची पत्नी ज्योती मेटे असतील, पंजाबराव डक असतील, यांना यावेळेस विजय यांचा होईल का? तुमचं एकूण मत काय याविषयी नक्कीच कमेंट करून सांगा।